या ठिकाणी लातूर जिल्ह्याची आरमान शान युवा नेतृत्व, लातूर जिल्ह्याची बुलंद काँग्रेसचे नेते, त्या युवकांचा आधार, गरिबांची शान, लातूरचे भूमिपुत्र माजी मंत्री माननीय श्री अमित भैया देशमुख यांचे आधुनिक नगरीमध्ये सहर्ष स्वागत. सर्वांनी आपले दोन्ही हात वर करून आपल्या लाडक्या भैयांचं जोरदार स्वागत करायचं आहे. सर्वांनी अमित भैयांचं स्वागत करायचं आहे. माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विनायकरावजी पाटील साहेब, सर्व महाविकास आघाडीचे नेते यांच्या उपस्थितीमध्ये अंधोली जिल्हा परिषद सर्कलच्या उमेदवाराच्या प्रचारात व अहमदपूर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद सर्कलच्या प्रत्येक उमेदवार व 12 जणांच्या उमेदवारांच्या प्रचारात महाविकास आघाडीच्या प्रचारानिमित्त अमित भैया देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा संपन्न होत आहे. या भव्य दिव्य अशा प्रचार सभेस संबोधित करण्यासाठी सन्माननीय आमदार तथा माजी मंत्री माननीय श्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब यांचं आगमन आताच या ठिकाणी झालेलं आहे. त्यांच्या समवेत माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री विनायकरावजी पाटील साहेब, तसेच ऍडव्होकेट समद पटेल साहेब, डॉक्टर गणेश कदम साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी मनपूर्वक स्वागत करते. यानंतर लागलीच मी भाग्यश्री क्षीरसागर यांना विनंती करते की आपण या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. मी अंधोली जिल्हा परिषद गट खंडाळी रोकडा सावरगाव भरलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यातील ही प्रचाराची सभा आहे. या सभेला उपस्थित असलेले आदरणीय या राज्याची आन बान आणि शान, सर्वांच्या मनातील नेता आणि या राज्याचं भविष्य आदरणीय माझे नेते अमित भैया देशमुख साहेब, या तालुक्याचं भविष्य आदरणीय विनायकराव पाटील साहेब, आदरणीय आमचे बंधू गणेशराव कदम साहेब आणि मंचावरील सर्व अहमदपूर तालुक्यातील 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितीचे सर्व उमेदवार आणि मंचावरील उपस्थित सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ, इथं समोर बसलेले सर्व माझे दिमागात आलेले आणि निर्भीड असलेले माझे सर्व मतदार बंधू भगिनी आणि सर्व पत्रकार बंधू, आदरणीय भैया साहेब, आज तुमच्या रूपानं या अहमदपूर तालुक्यात अंधोरी गावामध्ये आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आले असं आम्हाला सर्वांना वाटते. आदरणीय भैया साहेब गेले, परंतु त्यांची उणीव या मतदारसंघाला नेहमी भासत आहे. आज या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निमित्तानं का होईना तुमचे पाय माझ्या मतदारसंघाला लागले, त्याबद्दल मी माझ्या गावच्या वतीनं, माझ्या ग्रामपंचायतच्या वतीनं आणि या तालुक्याच्या वतीनं मी तुमचं मनापासून स्वागत करते. आदरणीय भैया साहेब, आज या ठिकाणी मला सांगा वाटते, अंधोरी जिल्हा परिषद गट आणि हे गाव स्वातंत्र्य सैनिकाचं गाव आहे. या गावामध्ये कधीही जातीपातीचं राजकारण केलं जात नाही, परंतु आजकाल हे जे चाललेलं राजकारण आहे हे या डोळ्याला बघवत नाही असं मतदाराचं म्हणणं आहे.
आज या ठिकाणी भैयासाहेब मी तुम्हाला सांगू इच्छिते, जिल्हा परिषदची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्याचं कामच काय आहे तर माझ्या या मतदारसंघातील लोकांच्या, गोरगरिबांच्या, जे शोषित आहेत, पीडित आहेत, त्यांच्या समस्या काय आहेत या समस्या समजून घेणे आणि त्या समस्या सोडवणे हे या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्याचं काम आहे. परंतु गेल्या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये ज्याही जिल्हा परिषद सदस्य झाले त्या जिल्हा परिषद सदस्याचं कुठलंही काम या मतदारसंघात झालेलं नाही. आज मी तुम्हाला सांगू इच्छिते, आम्ही प्रचाराच्या निमित्तानं ज्या ज्या गावामध्ये जात आहोत, डोर टू डोर जात आहोत, त्या मतदारांचं म्हणणं एकच आहे की ताई आम्हाला पाणी नाही, ताई आम्हाला वीज नाही, अशा अनेक समस्या असे हे मतदार माझ्या झगडत आहेत. भैयासाहेब मी तुम्हाला सांगू इच्छिते, ही अंधोरी जिल्हा परिषदची जी इमारत आहे आणि याची जी स्थापना आहे ती 1925 ची आहे आणि 2025 ला या वास्तूला आणि या स्थापनेला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. परंतु या तालुक्याच्या आणि या मतदारसंघातील नेत्याला त्याची आठवण राहिलेली नाही. तर माझ्या गावातील जेही विद्यार्थी इथून शिकून गेलेत त्या विद्यार्थ्यांनी ज्याच्या त्याच्या परीनं एकमेकाच्या संगतीनं पट्टी करून या जिल्हा परिषदेमध्ये कार्यक्रम करण्याचं योजिलेलं आहे. आज भैयासाहेब मी तुम्हाला सांगू इच्छिते, यांनी मत मागायचं ठरवलं काय तर लाडक्या बहिणी यांनी 1,500 मध्ये विकत घेतल्या. पण तसं अजिबात नाही, ह्या आमच्या लाडक्या बहिणी विकल्या जाणार नाहीत. कारण ज्या वेळेस आम्ही प्रचाराला गेलो त्यावेळेस या लाडक्या बहिणीने आम्हाला सांगितलेलं आहे की यांनी आमची किंमत फक्त 1,500 रुपये केलेली आहे. तर या जिल्हा परिषदेमध्ये आम्ही तुम्हाला दाखवून देऊ की या लाडक्या बहिणीची किंमत तुम्ही 1,500 रुपये करता ना, तर त्या लाडक्या बहिणी आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दाखवून देऊ. लाडक्या बहिणीला 1,500 दिले भैयासाहेब, पण या बहिणीचे भातशे हाताला कुठलंही काम नाही, नोकरी नाही. त्यामुळं ही या बहिणीचा जो संसार मोडून पडलाय हा संसार त्यांना दिसत नाही. फक्त लाडक्या बहिणीला आम्ही 1,500 रुपये दिले हे फक्त हे गाजावाजा करून सांगत आहात. भैयासाहेब मी तुम्हाला आणखी सांगू इच्छिते की माझं माहेर शिराळा आहे, मी मांजरा काठचीच आहे. परंतु आपल्या मांजरा काठीला कधी गोटे दिसले नाहीत. पण भैयासाहेब आमच्या मतदारसंघात गोट्याशिवाय दुसरं काहीच नाही. मी तुम्हाला सांगू इच्छिते, आदरणीय विनायकराव साहेबांनी जेवढं जवळ तेवढं या मतदारसंघाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे. परंतु राहिलेला बॅकलॉग जे आहे ते त्यांना सोबत घेऊन आणि तुम्ही त्यांच्या थोडस पाठीवर हात ठेवून या दोघांनी मिळून या मतदारसंघाचा जर विकास केला तर आम्ही कदापि हा मतदारसंघ तुम्हाला विसरणार नाही. आज या ठिकाणी बरेच वक्ते बोलणार आहेत, मी जास्त बोलणार नाही. मतदार बंधू भगिनीला एवढंच आव्हान करणार आहे, काल परवा सभा झाल्या, मी त्यांच्याबद्दल काही बोलत नाही कारण तो माझा पिंड नाही, मी कधी कुणावर टीका टिप्पणी कधीच करत नाही. गुलाल घेऊनच यायला पाहिजे होतं, गुलाल लागलाच. पण हे माझे मतदारांनी सांगितलंय मला की त्या 7 तारखेला आम्ही त्या मशीनचं एवढं जोरात बटन दाबणार आहे की 9 तारखेलाच गुलाल आम्ही आमच्या उमेदवारावर टाकणार आहात. म्हणून मला तुम्हाला पुन्हा जास्त सांगायची गरज नाही की येत्या 7 तारखेला आपल्याला तुतारी, हाताचा पंजा आणि मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून जास्तीत जास्त मताधिक्याने आपले सर्व उमेदवार निवडून द्यायचे आहेत. एवढीच मी तुम्हाला विनंती करते आणि भैयासाहेबांचं पुन्हा एकदा माझ्या या अंधोरी नगरीमध्ये मनापासून स्वागत करते आणि थांबते. धन्यवाद. वेळ खूप झालेला आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ न घालवता मंचावर उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनायकरावजी पाटील साहेब, तसेच आमदार तसेच माजी मंत्री मान्य श्री अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी हे जिल्हा परिषद गट अंधोरी तसेच या विजयी संकल्प सभेचं श्रीफळ वाढवून या ठिकाणी
महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजय संकल्प सभेचं आदरणीय भाई यांच्या आदरणीय माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब यांच्या हस्ते या विजय संकल्प सेवेचं आजच श्रीफळ फुटलं असं मी आपल्या सर्व मतदारांच्या साक्षीने मी आज जाहीर करतो आणि सर्वांना मी एकदा विनंती करतो की आपण जोरदार नारा द्यायचा आहे महाविकास आघाडीचा, महाविकास आघाडीचा। अमित भैया देशमुख तुम आगे बढ़ो, माननीय विनायकरावजी पाटील साहेब तुम आगे बढ़ो। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आदरणीय सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या विजय संकल्प सभेचं श्रीफळ फोडून पुढील कार्यक्रमासाठी मी सुरुवात करण्यासाठी विनंती करतो। यानंतर प्रमुख मान्यवरांचा सार्वजनिक सत्कार होणार आहे, स्वागत होणार आहे। जिल्हा परिषद गट अंधोरी तसेच जिल्हा परिषद गट खंडाळी, जिल्हा परिषद गट कोकणा सावरगाव, जिल्हा परिषद गट किलगाव, जिल्हा परिषद गट शिरूर तारगाव, जिल्हा परिषद गट अडवटी त्या सर्व अधिकृत उमेदवारांच्या वतीनं या ठिकाणी मान्यवरांचा सार्वजनिक सत्कार या ठिकाणी रोकडा सावरगाव जिल्हा परिषद पंचायत समितीचे जिल्हा परिषद उमेदवार विठ्ठलराव भुमनवाड, पंचायत समितीचे उमेदवार सुधीर मोरटे, कातळी पडगा पंचायत समितीचे उमेदवार मीनाक्षीताई कांबळे, त्याचबरोबर खंडाळी जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हा परिषदचे उमेदवार शीतलताई प्रदीप कोमणे, जिल्हा पंचायत समितीचे उमेदवार पार्वतीबाई, तसेच खंडाळी पंचायत समितीचे उमेदवार आरोग्यवाड वंशताई, तसेच किलगाव जिल्हा परिषद उमेदवार अरुणा शंकर गुट्टे, पंचायत समितीचे उमेदवार मुंडे जमुनाबाई मधुकरराव, पंचायत समितीचे रामवराचे उमेदवार आनंद वैष्णव पगटले, तसेच चंद्रशेखर विधवंते आडोती जिल्हा परिषद उमेदवार या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या वतीनं या ठिकाणी सत्कार संपन्न झालेला आहे। यानंतर मी लागलीच डॉक्टर गणेश कदम सर यांना विनंती करते की आपण या सभेत संबोधित करावं। डॉक्टर गणेश कदम सर। होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आपल्याला 7 तारखेला मतदान करायचंय। महाविकास आघाडीचे मतदारसंघातील आणि आपल्या अहमदपूर तालुक्यातील सर्वच अधिकृत उमेदवार त्यांच्या प्रचारासाठी तुमच्या आमच्यामध्ये उपस्थित असलेले महाराष्ट्राचं बुलंद नेतृत्व, महाराष्ट्राचे सर्वांच्या मनातील भावी मुख्यमंत्री माननीय अमित भैया विलासरावजी देशमुख, तुम्हा सर्वांचे नेते, महाविकास आघाडीचे मतदारसंघातील सर्व विनायकरावजी पाटील, उपस्थित सर्वच पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचे उमेदवार, व्यासपीठाची माफी मागतो, वेळ कमी आहे। व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्वच नेते, कार्यकर्ते आणि आदरणीय भैया साहेबाला ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले बहादर मतदार बंधू भगिनी आणि पत्रकार बांधवांना, मागच्या 2022 ला जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका होणे अपेक्षित होतं, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने या सरकारनं टाळलं आणि आज तब्बल 4 वर्षाचा विलंब होऊन आज निवडणुका होत आहेत। ह्या ज्या संस्था आहेत त्या तुमच्या आमच्यासाठी फार महत्वाच्या संस्था आहेत। तुमच्या आमचे जे रोजचे काम आहेत, मग पंचायत समितीसाठी आपल्या विहिरीचं अनुदान असेल, तुमच्या इथे शेती अवजार असतील, घरकुलाचं काम असेल, जिल्हा परिषदेला तुमच्या गावातील जिल्हा परिषदेची शाळा असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, इतर सर्व छोटे मोठे कामे, रस्ते असतील, याच्यासाठी आम्हाला रोज जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला जावं लागतं। पण आपला तिथं प्रतिनिधी नसल्यामुळे आपल्याला मागच्या 4 वर्षामध्ये अडचणी होत्या, पण कोर्टाच्या दट्ट्यामुळं मनात नसलं तरी या सरकारने या निवडणुका आता लावलेल्या। आपल्याला 7 तारखेला मतदान करायचंय।
आदरणीय भैयासाहेब, आपण जिल्हाभर फिरताय, महाराष्ट्रभर फिरताय, निवडणुका सगळीकडल्या बघताय, पण आमच्या अहमदपूर तालुक्यातल्या निवडणुका वेगळ्या झालेल्या आहेत. कारण आज इथल्या निवडणुका म्हणजे नेत्यांनी ठरवलेलं आहे की त्यांच्या घरच्या तिथल्या मेंबरला, त्यांच्या घरच्या लोकांना सेटलमेंट करायचे महायुतीच्या लोकांनी ठरवलेलं. त्याच्यामुळे शिरूरमध्ये विद्यमान मंत्री साहेबांना त्यांच्या चिरंजीवाला उमेदवारी दिलेली आहे. महाराष्ट्राचे प्रवक्ते गणेशदादांनी खंडाळीमध्ये त्यांच्या भाऊजाईला उमेदवारी दिलेली आहे. मागच्या विधानसभेचे उमेदवार दिलीपरावजी देशमुख साहेबांनी त्यांच्या पुतण्याला दिलेले आहे. अयोध्याताई केंद्रीय विधानसभेलाही थांबले आणि इथं पंचायत समितीला थांबतायत. त्याच्यामुळे आज कार्यकर्ते सर्व पक्षीय पेटून उठलेले आहेत. सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी ठरवलेलं आहे की तुम्ही आमच्या निवडणुकामध्ये तुम्ही भाग घेताय, तर आता आपण सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एक झालं पाहिजे, नेत्याला त्यांची जागा दाखवली पाहिजे, असं सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी ठरवलेलं. भैयासाहेब, त्यांनी उमेदवार दिलेले आहेत. आपण बघतो आमच्या तालुक्यातले जर उमेदवार तुम्हाला सांगितले, बाजूच्या किनगाव मतदारसंघातला उमेदवार भैयासाहेब पुण्याला राहतो, भागवत गुट्टे, बरोबर आहे का? इथल्या विद्यमान आता इथला महायुतीचा उमेदवार आहे, तो सध्या लातूरला पुण्याच्या फ्लॅटचं काम चालू आहे, बंगल्याचं काम, तोही पुण्याला जाणार. थोडक्यात पंचायत समितीचे उमेदवार त्यांनी दिलेले कोकणामध्ये वैद्यकीय प्रॅक्टिस करतात. त्यांचे हडोतीचे उमेदवार दिलेले अजिंक्य देशमुख, ते संभाजीनगरला हायकोर्टामध्ये प्रॅक्टिस करतात. बघा, हे उमेदवार 300, 400, 500, सुदैवानं परदेशातला कुणी उमेदवार दिला नाही, एवढं उपकार आहे महायुतीच्या नेत्याने. त्याच्यामुळे आता तुमचे कामं पडणार आहेत काय? तुमचे कामं पडणार आहेत तर तिथं एखाद्या कडबा खुट्टीसाठी तुम्हाला शिफारस पत्र घ्यायचं असेल तर, जर तोडगा पंचायत समिती ज्याला शांभाऊ जर काम पडलं तर तुम्हाला इथून गाडी बांधावं लागेल, कोकणामध्ये जावं लागेल, कोकणामध्ये सगळीकडे फिरून यावं लागेल. मॅडम प्रॅक्टिस झाल्यानंतर साप पडल्यानंतर त्यांचं शिफारस पत्र घ्यावं लागेल. म्हणजे जाणं येणं तिथला कोकणात फिरण्याचा खर्च 25,000 आणि कडबा खुट्टीचं अनुदान 5,000. अडचणी निर्माण होणार आहेत. त्याच्यामुळे महाविकास आघाडीचे नेते विनायकरावजी पाटील साहेब आणि आदरणीय भैयासाहेबांनी इथं महाविकास आघाडीचे सर्वांना सोबत घेऊन चालणारे सगळ्यांना भेटणारे उमेदवार दिलेले आहेत. त्याच्यामुळे तुमच्या कामामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सतत येणार. भैयासाहेब, रोकडा सावरकरला असा एक उमेदवार दिलेला आहे त्यांनी, पाटील साहेब, त्या उमेदवाराला आणखी मतदारांनी कधीच बघितलेलं. तिथं इनाम ठेवला होता, आपण उमेदवाराची ओळख कळवा आणि 1000 रुपये मिळवा. त्याच्यामुळे उमेदवाराची ओळख नाही. पाटील साहेबांनी एक तिथं चॅलेंज केलं होतं की त्या उमेदवाराने आजपर्यंत 50 जणांची ओळख सांगावी, आमच्या उमेदवाराची आम्ही उमेदवारी माघार घेतो. साहेब, सकाळी त्याचा फोन आला होता, 9 जणांचं झाले कंप्लीट, थोडा आकडा बाहेर घ्या म्हणे. म्हणजे उमेदवाराची ओळख नाही, लोकांची ओळख नाही, फक्त आपल्याला उभा टाकायचे. विद्यमान मंत्र्याला माहिती आहे त्यांना माहिती नाही असं नाही. हे जे उमेदवार आहेत अनोळखी आहेत, पण त्यांनी का उमेदवारी दिल्या त्यांना माहिती आहे. तुम्हाला आम्हाला ते खरेदी करू शकतात असा एक त्यांच्यामध्ये दुर्दम्य आत्मविश्वास आलेला आहे. आम्ही कुणी दगडाला जरी उमेदवारी दिली तर तुम्ही आम्ही त्याला मतदान करणार, तुम्हाला या 2 दिवसामध्ये खरेदी करण्याचा प्रयत्न होणार. त्यामुळे ही लढाई आपल्या स्वाभिमानाची लढाई बनलेली आहे. तुम्हाला सांगायचंय की तुम्ही कोणतेही उमेदवार देचाल आणि आम्हाला पैशाने खरेदी करू शकणार नाही, कारण आपण वारकरी संप्रदायातले आहोत. आपल्याला कुणी खरेदी करू शकणार नाही. तुमच्या आमच्यातले उमेदवार आपल्याला द्यायचे. आता इथले विद्यमान उमेदवार महायुतीचे प्रफुल्लचंद गुंडरे सर, इंजिनियर म्हणून नोकरी केलेली आहे. त्यांचं नाव पप्पू काहीतरी आहे, उर्फ नाव पाटील साहेब. त्याच्यामुळं त्यांना वाटलं की मंत्र्याचा प्रभाव किती आहे की आंदोलन मतदारसंघावर, त्याच्यामुळे त्यांनी उमेदवारी घेतली होती. परवा एक त्यांच्या जवळचा माणूस भेटला, आता उमेदवार म्हणायला लागले मंत्र्यांना आम्हाला पप्पू बनवलं म्हणाले. अशा पद्धतीची अवस्था झालेली आहे. त्याच्यामुळं पप्पू कांट विन साला, पप्पू पास नाही हो गए इलेक्शन में. आपलेच आता महायुतीचे सर्व उमेदवार पास होणार आहेत. इथं युती झालेली आहे महाविकास आघाडीची, वंचित आघाडीनं पाठिंबा दिलेला आहे आम्हाला. पण एक अदृश्य शक्ती आपल्या मागे काम करत आहे. कारण इथली जागा कुणाची होती अगोदर? कमळाची होती.
भारतीय जनता पार्टीची जागा होती, त्या कार्यकर्त्याची जागा कटून युतीमधून घड्याळ गिळलेला इथलं कमळ. त्याच्यामुळे कमळाचे सर्वजण आपल्याला खांद्याला खांदा लावून घड्याळाची जिरवायच्या ह्या हिशोबाने आपल्या सोबत आहेत. त्यामुळे आपल्याला सर्वांना आता 2 दिवस तुम्ही आमच्या लोकांना सांभाळून घ्या. पैशाचा महापूर येणार आहे, घ्यायचं का नाही आता पाटील साहेब भैया साहेब सांगतील तुम्हाला. पैसे त्यांचे घ्या, सबका खाव और महाविकास आघाडी को लाव, ही आपण 2 दिवस आपल्याला ठरवायचंय. भैया ते निलंगेचं हप्तेखोर म्हणायला लागले ना, काय म्हणतंय अहमदपूर, त्यांना सांगा ही गर्दी दाखवा. काय म्हणतंय लातूर, अमित भैया म्हणतंय लातूर. काय म्हणतंय अहमदपूर, महाविकास आघाडी म्हणतंय अहमदपूर. काय म्हणतंय अहमदपूर, विनायकरावजी पाटील साहेब म्हणतंय अहमदपूर. त्यामुळं आपण या भैया आपल्याला सांगण्यासाठी आलेले. आता बोलता बोलता मी ऐकत होतो दोघातला संवाद. साहेबांनी सांगितलेलं आहे की 6 जागा तालुक्यातल्या मतदारसंघातल्या 11 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येणार आहेत. त्याच्यामुळं आपली शान वाढणार आहे. आणि ही जी आपण निवडणूक आहे ही प्रतिष्ठेची केलेली आहे. 2029ला परिवर्तन करायचंय, त्याची पहिली पायरी आहे. स्वाभिमानाची लढाई आहे आणि ही लढाई आपण एकदम सिरियस मी उमेदवार म्हणून लढवायची आहे. आणि येणाऱ्या 7 तारखेला मतदान देऊन 9 तारखेला गुलाल उधळायचा आहे. एवढंच या ठिकाणी तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराज. धन्यवाद सर. निवडणुकीचं महाभारत आता इथे घडत आहे. चिरवंचित एकलव्य पुन्हा ताकदीने भिडत आहे. निवडणुकीचं महाभारत आता इथे घडत आहे. चिरवंचित एकलव्य पुन्हा ताकदीने भिडत आहेत. विरोधक अजून नमला नसेल, परंतु तो पुरा जर्जर झाला आहे. आता फक्त आपली महाविकास आघाडीच फक्त, कारण शेवटी विजय आपलाच होणार आहे. शेवटी विजय आपलाच होणार आहे. यानंतर मी या सभेस संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री माननीय श्री विनायकरावजी पाटील साहेब यांना विनंती करते की आपण या भव्य दिव्य अशा सभेस संबोधित करावं. जिल्हा परिषदेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी, आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आपल्या सर्वांचं आवडते नेतृत्व आदरणीय अमितजी भैया साहेब या सभेसाठी उपस्थित महाविकास आघाडीचे सर्व नेते, जिल्हा परिषदेचे उमेदवार, पंचायत समितीचे उमेदवार आणि या उमेदवारांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित सर्व आदरणीय मतदार बंधू भगिनी आणि माझ्या भावांना योगायोग आहे. अंधुरी गटाचे आमचे उमेदवार अश्विनीताई तुकाराम कदम भैया यांचं पण बॅलेट पेपरवर 1 नंबरलाच या ठिकाणी नाव आहे. थोडगा पंचायत समितीच्या उमेदवार लताताई रामेश्वर कदम यांचं पण 1 नंबरलाच या ठिकाणी नाव आहे. भैया थोडीशी आमची अडचण झाली या ठिकाणी. विश्वास कांबळेंना आम्ही पंचायत समितीमध्ये उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली होती, पण वेळेवर ते फॉर्म किंवा काही अधिकाऱ्याला हाताशी धरून त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली. म्हणून देर आहे दुरुस्त आहे म्हणल्यासारखं एक अत्यंत चांगला कार्यकर्ता, लोकांच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता बालाजी रामराव गुट्टे
त्यांना आपण या ठिकाणी सोबत घेतलेलं आहे. त्यांची निशाणी आहे सिट्टी. खंडाळी मतदारसंघामध्ये आमच्या उमेदवार आहेत शीतलताई प्रदीपराव खोमणे. भैया यांचं पण नाव बॅलेट पेपरवर 1 नंबरलाच या ठिकाणी नाव आहे. खंडाळी मतदारसंघाच्या सौ अर्धवाड उषाताई विठ्ठलराव यांचं पण भैया 1 नंबरलाच या ठिकाणी नाव आहे. आणि उजना गटाचे उमेदवार सुरनर पार्वतीबाई देवीदास यांचं पण नाव 1 नंबरलाच या ठिकाणी आहे. किनगावचे आमचे उमेदवार अरुणा शंकरभाऊ गुट्टे यांचं पण नाव 1 नंबरलाच बॅलेट पेपरवर या ठिकाणी आहे. किनगावच्या उमेदवार आमच्या मधुकर ताईच्या आमच्या आई त्यांचं पण नाव या ठिकाणी 1 नंबरलाच या ठिकाणी आहे. आमच्या धानोऱ्याचे उमेदवार आनंद वैजनाथ पटगले यांचं नाव 2 नंबरलाही असलं. 1 नंबरचा उमेदवार म्हणजे डिपॉझिट जप्त असलेला उमेदवार त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ते सुद्धा 2 नंबरचा 1 नंबरलाच या ठिकाणी उमेदवार आहे. सावरगाव मतदारसंघामध्ये विठ्ठल ज्ञानोबा घुमनवाड यांचं 2 नंबरला नाव आहे आणि 1 नंबरचा नाव सुद्धा त्या ठिकाणी स्पर्धेतला कुठलाच उमेदवार 1 नंबरला नाही. जे उमेदवार आहे डिपॉझिट जप्त होणारा उमेदवार आहे आणि म्हणून विठ्ठलराव सुद्धा 2 नंबरला आहेत. गोरटे सुधीर शिवराज मामा हे रोकडा सावरगाव पंचायत समितीचे उमेदवार आहेत. त्यांचं सुद्धा नाव 1 नंबरलाच या ठिकाणी आहे. आणि हिप्परगा कादळ पंचायत समितीच्या उमेदवार मीनाक्षी ताई राजेंद्र कांबळे यांचं पण 1 नंबरलाच बॅलेट पेपरवरती या ठिकाणी नाव आहे. शिरूर मध्ये पांडुरंग कांबळे यांचं पण 1च नंबरला या ठिकाणी जिल्हा परिषदला या ठिकाणी नाव आहे. आणि शिरूर ताजबंद मंगेश चंद्रकांत पाटील यांचे दोन्ही त्या ठिकाणले उमेदवार 2 नंबरला आहेत. तिथले सुद्धा काही पक्षांनी असेच अपक्ष भरलेले आहेत, त्यांचे 1 नंबरला गेलेले आहेत. हडोतीमध्ये आमचे सगळे उमेदवार निजवंते वैजनाथ त्यांचं पण 2 नंबरला नाव आहे. हडोतीचे मुळके अंजनाताई यांचंही 2 नंबरला नाव आहे. आणि आमचे आरडी दादाचे चिरंजीव राजेंद्र रुपेश राजेंद्र शेळके यांचं पण 2 नंबरला या ठिकाणी नाव आहे. मला वाटतंय इथंच कस काय हे सगळं गेम चेंजर डॉक्टर साहेबांनी चंद्रकांत मध्ये केला की काय. सगळे उमेदवार आपले 1 आणि 2 नंबरला आहेत. आणि जे प्रमुख त्यांचे उमेदवार आहेत 4 नंबर 3 नंबर त्यांचे जे नंबर आहेत बॅलेट पेपरवरती आलेले ते त्यांची जागा त्यांना दाखवून देण्याच्यासाठी आपण सर्व मतदार बंधूंनी या ठिकाणी सहकार्य करावं ही विनंती करण्यासाठी आम्ही आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेले आहोत. मित्रांनो, निवडणूक म्हणल्याच्या नंतर निवडणुकीच्या माध्यमातून विकासाचा आणि आपल्या उमेदवारांचा लेखाजोखा आपल्या समोर या ठिकाणी ठेवला पाहिजे. या ग्रामीण भागातल्या विकासाची निवडणूक आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांनी सत्याचं विकेंद्रीकरण करण्याच्यासाठी एकीकडे ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा या अस्तित्वात आणल्या आणि त्या माध्यमातून ग्रामपंचायतच्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे. नगरांचा विकास करण्यासाठी नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका अस्तित्वात आणल्या आणि त्यांच्या माध्यमातून त्या शहरांचा विकास करण्याच्यासाठीच या ठिकाणी हे सगळं अस्तित्वात या ठिकाणी आणलं. आणि विधानसभा आणि लोकसभा या देशाचे या राज्याचे कायदे बनवण्याच्यासाठी असतील किंवा त्या माध्यमातून एक विकासाचा आराखडा धोरण ठरवण्याचा या ठिकाणी त्या संस्था त्या ठिकाणी अस्तित्वात आणल्या. मग आता या ग्रामीण भागाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी
कोण उमेदवार पाहिजेत? ग्रामीण भागातले कार्यकर्तेच उमेदवार या ठिकाणी पाहिजे. आता डॉक्टर साहेबांनी सांगितल्यासारखं भैया आमच्या या मतदारसंघामध्ये पक्षाच्या विरोधात पक्ष निवडणूकच दिसत नाही. नेत्यांच्या विरोधात कार्यकर्ते अशा पद्धतीच्या निवडणुका या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्या नेत्यांनी आपले नातेवाईक या निवडणुकीमध्ये उभं केलेले आहेत आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते आज या निवडणुकीमधनं बेदखल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. आताच आमचे बरेच चव्हाण असतील, असे त्यांचे जर बरेच सहकारी असतील. भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा कार्यकर्त्यांचं आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा जे आज ते या ठिकाणी सहकार्य करत आहेत त्यांचं मनापासून या ठिकाणी मी स्वागत या ठिकाणी करतो. कारण चांगल्या कामाच्यासाठी कधीतरी आपण विचार करणं हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे. आज भैया येत असताना आम्ही उगाच मतदान मागत नाही. आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब या राज्याचे मुख्यमंत्री होते. साहेब त्यावेळेस या भागातला शेतकरी फक्त ज्वारी पिकवायचा आणि आमचे आंदोलन काय व्हायचे? काळी ज्वारी शासनानं खरेदी केलीच पाहिजे, अशाच आंदोलन त्यावेळेस शेतकऱ्यांचे व्हायचे. पण ज्यावेळेस विलासरावजी देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि या मतदारसंघातल्या जनतेने मायबापांनी मला त्यावेळेस आमदार म्हणून काम करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. अहमदपूरच्या बाहेर निघाल्याच्या नंतर काळेगावचा साठवण तलाव, त्याच्या अलीकडे आल्याच्या नंतर तांबट सांगवीचा साठवण तलाव, त्याच्या अलीकडे आलो ढाळेगावचा साठवण तलाव, कावळवाडीचा साठवण तलाव, नरवटवाडीचा साठवण तलाव, येलदरीचा साठवण तलाव. हे जाळं फक्त या मतदारसंघाचं सांगायला अशा पद्धतीची सिंचनाची व्यवस्था केली. आणि या भागामध्ये आता सगळ्यात महत्वाचं जर पीक कोणतं असेल तर ते ऊसाचं पीक आहे. आणि ऊसाच्या पिकासाठी सुद्धा त्यावेळेस जर साहेब मुख्यमंत्री झाले नसते आणि मी आमदार झालो नसतो तर हे बालाघाट कारखाना चालूच झाला नसता. हे आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती आहे. कारखाना चालू झाला. आम्ही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांना मी विनंती केली की साहेब ते कारखाना मांजरा परिवारांनी या ठिकाणी कारखाना घेतला पाहिजे, तरच या भागातल्या शेतकऱ्यांना चांगले दिवस या ठिकाणी येऊ शकतात. साहेब म्हणले मी बघितलंय ते कारखान्याचं. विनायकराव काळजी करू नका, डहाणुऱ्यामध्ये आपली तिथं जमीन आहे आणि त्या कारखान्याची आपल्या सर्वांना अहमदपूरच्या जनतेला माहिती आहे की त्या कारखान्याचं भूमिपूजन झालं, काम चालू झालं. आणि जसं परवा आपल्यामधनं अजितदादा या ठिकाणी निघून गेले त्याच पद्धतीनं आपल्यावर जे मायेचा हात फिरवणारे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब सुद्धा आपल्यामध्ये राहिलेले आहेत. आणि मग तेच कारखाना इथं अडचण आल्यामुळं भैयाने या ठिकाणी मळवटीला त्याही पेक्षा मोठ्या कॅपॅसिटीचा कारखाना या ठिकाणी उभं केलेला आहे. माझी या तमाम शेतकरी मित्रांच्या वतीनं भैया आमची एकच मागणी आहे, बाकी त्यांच्या कुठल्याच गोष्टीला आम्ही कुणी जुमानणार नाही. फक्त या मतदारसंघातल्या ऊसाची गॅरंटी पूर्वी आपण घेतलेली आहे आणि आताही आपण जर गॅरंटी घेतली तर या मतदारसंघामध्ये जे काही कारखान्याच्या जीवावरती भैया प्रत्येक वर्षी प्रत्येक टनाला तुमच्यापेक्षा 500 रुपये कमी आहेत का नाही? बरोबर. कानावर भैयाच्या गेलं पाहिजेत आणि त्यांच्याही गेलं पाहिजेत. 500 रुपये कमी. आणि ते गाड्या टाकत असताना त्यांच्या अधिकाऱ्याला सांगते हे जे ऊस आणू लागलं ते शेतकरी आपल्यासोबत होता का? आणि जर असला तरच त्याच्या ऊसाला गाड्या लावा. अशा पद्धतीचं राजकारण या मतदारसंघामध्ये या ठिकाणी चालू आहे. माझी आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला विनंती असणार आहे की जसं लक्ष आपलं खरं तर भैयांचे जेवढे कारखाने आहेत तरी तुमच्याच गाड्या जास्त आहेत भैया या मतदारसंघामध्ये. आणखीन थोडं लक्ष दिलं तर त्यांचे शब्द आम्हाला ऐकण्याची गरज या ठिकाणी शेतकऱ्याला पडणार नाही. म्हणून ही जबाबदारी आपण जर घेतला तर या मतदारसंघामधनं तुम्हाला
मी तर 6च्या 6 म्हणतो, पण 5 पेक्षा कमी होऊ देणार नाही. म्हणजे अहमदपूर तालुक्यामधनं आणि साकूर मध्ये तुम्हाला आज तरी खात्री देतो 3 जागा आपल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथं निवडून येतील अशा पद्धतीचं या ठिकाणी वातावरण आहे. आणि काय आमच्या घड्याळाची टुकटुक आता या ठिकाणी पाहायला मिळत नाही. माझी सर्व मतदार बंधूंना एक आग्रहाची या ठिकाणी विनंती असणार आहे, ही शेवटची सभा आहे आणि मतदान करत असताना सगळ्यात मोठं शस्त्र हे तुमच्याकडे आहे. मतदान हे सगळ्यात श्रेष्ठ मतदान आहे. ते मतदान करत असताना या निवडणुकीच्या माध्यमातून आपण विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला असं वाटतंय की एका मतामुळे माझ्या काय होणार आहे, पण जे आज या मतदारसंघामध्ये फिरू लागलेत ना, या तुमच्या एका मतामुळेच हे एवढे मगरमच्छ झालेले. हे आपण कुठेतरी ओळखलं पाहिजे. तुम्ही जर मतदान दिलं नसतं तर ते आमदार झाले नसते, ते मंत्री झाले नसते. आज या देशाचा पंतप्रधान सुद्धा तुमच्या एका मतामुळे होऊ शकते. आपण मानतो अन्नदान, कन्यादान, रक्तदान, पण त्याही पेक्षा श्रेष्ठ हे मतदान आहे. आपण ओळखा. तुमच्या मतामुळं काय होऊ शकतंय, त्या मताची काय किंमत आहे, या बाबतीतला कुठेतरी आपण विचार करणं हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे. आमच्या मायमाऊली या ठिकाणी बसलेले. ताई खरं सांगा, आपण खरंच सांगा, जर आपल्या मुलीला जर स्थळ पाहायचं असेल, आपले मालक जर गेले 10 वेळेस आपण विचार करतो का नाही, मुलगा कशी आहे, मुलाची आई कशी आहे, मुलाची बहीण कशी आहे, आणि मग सगळं विचारल्याच्या नंतर आपण ठरवतो आपली जर मुलगी तिथं दिली तर तिचा सुखाचा संसार होईल. जर आईच्या बाजारामध्ये बैल खरेदी करायला तुम्ही गेला का, कुठल्याही बैलाला तुम्ही खरेदी करून आणता का? पैसे बैल खरेदी करायचे म्हणजे द्यायचे पैसे कुठल्याही बैलाला खरेदी करून आणता का तुम्ही? त्यावेळेस सुद्धा शेतकरी म्हणून आपण विचार करतो. साधं शेतामध्ये नोकरीचा गडी ठेवायचा असेल, ते पहिल्या वर्षी कुणाकडे होता? 1 वर्ष व्यवस्थित त्यानं काम केलं का? आपल्या इथं ठेवल्याच्या नंतर वर्षभर व्यवस्थित काम करू शकणार आहे का? असा विचार करूनच त्याला नोकरी ठेवतो ना. मी काल सांगितल्यासारखं आता हे उलट झालंय आपल्याकडे. आपल्याला जनसेवक नेमायचे, जिल्हा परिषद पंचायत समितीचे उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचे. मग ते निवडून देण्याच्यासाठी 5 वर्षासाठी त्यांच्याकडे काम करून घेण्यासाठी त्यांना तुम्ही पगार द्यायला पाहिजे का त्याची पगार घ्यायला पाहिजे? सांगा ना मामा. तुम्ही नोकर ठेवत असताना नोकराला पगार देता का नोकराकडून पगार घेता? काय करता? नोकराकडून पगार घेता. मग आता इथं काय करणार? आता जे कोणी नोकर तुमच्या इथे राहणार आहे जिल्हा परिषदला, आज जर त्यानं पैसे देऊन या ठिकाणी त्याची नोकरी ठरवली तर त्यानं काय करणार आहे? मग चोरा करणाऱ्याला तुम्ही या ठिकाणी नोकर ठेवणार आहेत का? का सेवा करणाऱ्याला नोकर ठेवणार आहे? काय पाप केलं होतं? या मतदारसंघातनं तुम्ही 2 वेळेस मला निवडून दिले, मलाही कमावता आलं असतं. जे साहेबांच्या आशीर्वादानं कारखाना उभा केला ते कारखाना मलाही घेता आला असता. पण 99च्या निवडणुकीमध्ये माझ्याकडे काही नसताना आपण मला आशीर्वाद दिला. एका शेतकऱ्याच्या मुलाला या मतदारसंघामध्ये आमदार म्हणून तुम्ही या ठिकाणी विधानसभेत पाठवलं. मी म्हणलं मी कधीच या मतदाराला बेमान होणार नाही. ज्या लोकांनी माझ्यासारख्या गरीबावर विश्वास ठेवलाय आणि तुमच्या आशीर्वादामुळं आणि साहेबांच्या आशीर्वादामुळं आमदारच नाही तर मंत्री म्हणून या ठिकाणी काम करण्याची संधी मिळेल. मी स्वतःसाठी काहीच केलेलं नाही त्यावेळेस या मतदारसंघाच्या विकासासाठी. ते कारखाना चालू केला 1 वर्षाच्या आत. एकही कुठल्या बँकेचं कर्ज न काढता काही नॉर्म्स बदलले साहेबांना विनंती करून ते कारखाना चालू केला. कारखाना चालू केला ते सांगतात की यांना कारखाना चालवता नाही. कच्ची पाडे घालून कारखाना चालवायचा होता का मामा आपल्या भागामध्ये ऊस? एक ऊसाचं टिपून मिळत होतं का?
तुळशीच्या लग्नाला, आणि ते कारखाना चालू झाल्याच्या नंतर ज्या दिवशी मोळी टाकायचा कार्यक्रम ठेवला आणि आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना त्या कार्यक्रमाला आपण बोलवलं. साहेब खाली उतरल्याबरोबर मला म्हणाले, विनायकराव 50 किलोमीटर तर कुठं दूध दिसत नाही, कारखाना कसा चालवणार आहे? साहेब म्हणलं आता नाल सापडलंय, घोडं घ्यायचंय. कारखाना चालू झाला म्हणलं, आता ऊसासाठी तुमचा आशीर्वाद पाहिजे. 42 साठवण तलाव भैया या मतदारसंघामध्ये आणि 250 पेक्षा जास्त पाझर तलाव 5 वर्षाच्या काळामध्ये ज्या मतदारसंघामध्ये आपण उभं केलं. यासाठी आमदार व्हायचंय, त्या कामासाठी जिल्हा परिषदचा सदस्य व्हायचंय. अरे देऊन देऊन तुम्ही 500 न 1000 रुपये, आणि जर 500 हजारात जर तुम्ही एवढं पवित्र मत या ठिकाणी विकणार असाल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढा तुम्हाला मताचा अधिकार दिला. आज जे तुमच्याकडे आलेत ना, फक्त तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे म्हणून तुमच्याकडे येऊ लागले. आता निवडणुका झाल्यानंतरच तुमच्याकडे कोणी येईल ना. आज काय परिस्थिती आहे, महापालिकेमध्ये जवळपास 150 महापालिकेचे नगरसेवक बिनविरोध काढले. आणि पैसे किती देतात ताई माहिती आहे? 5 कोटी 10 कोटी. का पुन्हा आम्ही तेच करायचं का? आज ते 100 कोटी 50 कोटी घेऊन या ठिकाणी राजकारण करणार. तुम्ही जर पुन्हा पुन्हा आमची हीच अवस्था करणार असाल तर आम्हाला सुद्धा कुठेतरी विचार करावा लागेल. आम्ही जर समोर नाही आलो तर काय अवस्था होणार आहे या मतदारसंघाची, या मतदारसंघातल्या जनतेने विचार करणं हे मला वाटतंय काळाची गरज आहे. आज तुम्हाला वाटतंय नाही आता ते लय मोठे, त्यांच्या घरचं काहीच नाही, हे सगळं तुमचं आहे. तुम्ही मतदान दिल्यामुळं ते आज या मतदारसंघामध्ये या प्रत्येक मतदारांचा या ठिकाणी कामाच्या माध्यमातून, सहकार्याच्या माध्यमातून उपकाराची परतफेड करणं हे अपेक्षित आहे. पण त्या उपकाराची परतफेड तुमच्या जीवावर पैसे कमवायचे आणि तेच पैसे घेऊन निवडणुकीत यायचे. आताच कोणीतरी सांगितलं त्यांचं घ्या, त्यांचं नाहीच. आमचे जे उमेदवार आहेत हे खरं त्यांचं आहे, कष्टानं उभं केलेत, त्यांच्या विरोधात ताकदीनं लढवलेत. भैया खरंच आमच्या उमेदवाराचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आजपर्यंत कुठेच कमी पडले नाहीत, ताकदीनं त्यांच्या समोर या ठिकाणी निवडणूक लढू लागलेत. माझी विनंती असणार आहे की आता ह्याला नाउमेद करू नका. असे लढणारे माणसं पुन्हा तयार होणार नाहीत. आणि ही माणसं जर नाउमेद झाली तर भविष्यामध्ये, का तुम्हाला सगळ्याला माहिती आहे इथं बँकेचे बरेच मतदार असतील. डीसीसी बँकेला 3 निवडणुका, मलाही माहित होतं. साहेब म्हणत होते एक वेळ, विनायकराव आपण काही निवडून येणार नाही. साहेब म्हणलं मी निवडून येण्यासाठी उभं टाकत नाही, काही लोकांचं कल्याण करण्यासाठी मी उभं टाकतो. बरोबर आहे का नाही? जेवढ्या बँकेच्या निवडणूक लढवल्या, जेवढे मतदार होते ते लखोपती झालेत का नाही? विचारा त्यांना. प्रत्येक वेळेस 5 लाख 3 लाख 4 लाख पोराला नोकरी आश्वासन तर दिलं. काही लागले बी असतील, काही लागले बी नसतील, पण झाला का नाही तुमची दिवाळी साजरी? आणि जर बँकेला तर यावेळेस मी उभं टाकलो नाही, काय झालं? पैसे देऊन ठराव घेतले होते. कारण आता लाख रुपये 50,000 रुपये खर्च करायचं आणि उमेदवाराकडून 5-5 लाख घ्यायचे किंवा पोराला नोकरी घ्यायची. काय झाली परिस्थिती? म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, तुमचा मान सन्मान ठेवायचा असेल. आता या निवडणुकीत तुम्हाला माहिती आहे, शिरूर मध्ये माहिती घ्या कोणाकडून. तर जसं नगरपालिकेमध्ये सगळा परिवार फिरवला नगरपालिकेत, आता शिरूर मध्ये सुद्धा सगळा परिवार या ठिकाणी लोकांच्या दारामध्ये चाललेला. कशामुळं? आपण त्या ठिकाणी सक्षम उमेदवार उभं केल्यामुळे. आणि हे जर जीवन ठेवायचं असेल तर आपण या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार या ठिकाणी आपण निवडून द्यावेत. भैयांना आपल्याला ऐकायचंय. माझी हात जोडून विनंती असणार आहे, 2च दिवस राहिले, उद्याचाच दिवस आहे. सर्वांनी मी उमेदवार आहे अशा ताकदीनं या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करावं. आजची रात्र आणि उद्याची रात्र माझ्या सर्व सहकारी मित्रांना या ठिकाणी विनंती असणार आहे की आता हेच तुमच्या बाजूने आहे, जनता तुमच्या सोबत आहे. 2 दिवस जेवढी मेहनत घेता येईल तेवढी मेहनत घेतली पाहिजे. त्या उमेदवाराचा विजय तर होणारच आहे, पण खरं लोकशाहीचा या ठिकाणी विजय होणार आहे. त्या माध्यमातून आपल्याला लोकशाही जीवन ठेवायचे आहे, त्या माध्यमातून कार्यकर्ते जीवन ठेवायचे. ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे.
खंडाळी जिल्हा परिषद मध्ये जर तुम्ही निवडून दिला नसता तर आज विनायक पाटील तुमच्या समोर दिसला नसता. असे कार्यकर्ते या ठिकाणी पुढे करायचे, कार्यकर्त्याच्या माध्यमातून नेते घडवायचे आणि त्यासाठीची ही प्रक्रिया आहे. काम करणारे कार्यकर्ते आहेत, सेवा करणारे कार्यकर्ते आहेत. तेव्हा माझी पुन्हा एकदा सगळ्यांना हात जोडून कळकळीची विनंती असणार आहे की या सगळ्या कार्यकर्त्यांना आता थोडस गाजावाजा किनगाव मध्ये जरा जास्त करू आले, पण तुम्ही लक्षात घ्या किनगाव मध्ये गाजावाजा त्यांचा जरी असला तर आमच्या कार्यकर्त्यांचं ब्रँड आहे, ब्रँड. आणि जे मार्केटमध्ये विकत नाही त्याचा गाजावाजा करावा लागतो. डुप्लिकेट आहेत ते सगळे, ते कामाचे नाहीत म्हणून त्या ठिकाणी गाजावाजा करू लागले. मधुकर दादांच्या आमच्या पत्नी आमच्या मातोश्री त्या ठिकाणी उभा टाकलेल्या आहेत. मधुकर दादाने काय केलेलं आहे, शंकर गुट्टे तळमळीचा कार्यकर्ता आणि भैयाचा एकदम उजवा हात असणारा या ठिकाणी कार्यकर्ता आहे. तेव्हा भैयांचं अधिकच लक्ष त्या ठिकाणी राहील. आणि अश्विनीताईला सांगितल्यासारखं भैया या ठिकाणी सगळे कार्यकर्ते म्हणत होते की साहेब आबोलीला उभा करा. मी म्हणलं माझ्या आबोलीपेक्षाही माझ्या जवळी माझी मुलगी समजा अश्विनीताईला आणि तिला आशीर्वाद द्या. आमच्या होमनेताई असतील जिद्दीनं लढत. खरं तर आमचा आता भैयाच्या सोबत सगळ्याच्या ओळखी आपल्या ठिकाणी या ठिकाणी उमेदवारांशी अगदी ताकदीनं या ठिकाणी निवडणुका लढल्या. आज तुम्हाला सांगतो हडवतीमध्ये तर आजच वैजनाथ विजय झाला की काय अशी परिस्थिती आहे. एवढ्या ताकदीनं सगळे उमेदवार या ठिकाणी लढू लागले. तेव्हा आपण सहकार्य करावं एवढीच आपल्याला कळकळीची विनंती करतो. थांबतो. जय जय महाराज. धन्यवाद साहेब. नक्कीच आपण कामाचे माणसं दिलात. 6चे 6 आणि 12 गणा 6चे 6 उमेदवार आणि 12 गणाचे 12 उमेदवार किंवा तुम्ही 24 कॅरेटचे निवडणार असा या मतदारातून जे जागृतीतून आज मतदारांच्या लक्षात येत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण काम करत आलोय, काम करत राहणार. या पद्धतीचे माणसं दिलात आपण आणि त्या माणसांना हे मतदार राजा स्वीकारणार आहे. यानंतर लातूर जिल्ह्याची आन बान शान युवकांचं नेतृत्व तथा काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री अमित भैया देशमुख यांना मी विनंती करतो की आपण या मतदार बंधूंना संबोधित करायचं आहे. आदरणीय अमित भैया देशमुख. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये अमित भैयांचं स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये परत एकदा अमित भैयांना आपण आमंत्रित करायचं आहे संवाद साधण्यासाठी. धन्यवाद. लातूर जिल्हा परिषद अहमदपूर पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंधोरी, खंडाळी, किनगाव, रोकडा सावरगाव जिल्हा परिषद गट, अंधोरी, थोडगा, खंडाळी, उजना, किनगाव, धानोरा, बुजुर्ग, रोकडा सावरगाव, हिप्परगा, काजळ पंचायत समिती गण इथे महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अंधोरी इथे होत असलेल्या या प्रचार सभेला ज्यांच्या प्रचार करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत ते अंधोरी जिल्हा परिषद, अंधोरी पंचायत समिती, थोडका पंचायत समिती चे उमेदवार सौभाग्यवती अश्विनीताई तुकाराम कदम, बालाजी रामराव गुट्टे, सौभाग्यवती लताबाई रामेश्वर कदम. इथंच या. हा अलीकडे
टाळ्याच्या गजरात यांना आपण आशीर्वाद द्यावे. खंडाळी जिल्हा परिषद गट, खंडाळी पंचायत समिती गण, उजना पंचायत समिती गण येथील उमेदवार सौभाग्यवती खोमणे शीतल प्रदीपराव, सौभाग्यवती आरदवाड उषाताई विठ्ठल, सौभाग्यवती सुरनर पार्वतीबाई देवीदास. टाळ्याच्या गजरात यांनाही भरभरून प्रेम आणि आशीर्वाद आपण द्यावे. किनगाव जिल्हा परिषद गट, किनगाव पंचायत समिती गण, धानोरा बुजुर्ग पंचायत समिती गण येथील उमेदवार अरुणा शंकर गुट्टे, जमुनाबाई मधुकरराव मुंडे, आनंद वैजनाथ पगडळे यांनाही आपण आपले आशीर्वाद द्यावे. सावरगाव रोकडा जिल्हा परिषद गट, सावरगाव रोकडा पंचायत समिती गण, हिप्परगा काजळ पंचायत समिती गण येथील उमेदवार श्री विठ्ठल ज्ञानोबा घुमनवाड, श्री गोरटे सुधीर शिवराज, मीनाक्षी राजेंद्र कांबळे यांना टाळ्याच्या गजरात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्या. शिरूर ताजमहलचे आलेत, हाडोळतीचे हाडोळती जिल्हा परिषद गट, हाडोळती पंचायत समिती गण, कोमठा पंचायत समिती गण येथील उमेदवार निजवंते वैजनाथ विजय, मुळाके अंजनाबाई भीमाशंकर, रुपेंद्र राघवेंद्र शेळके यांना टाळ्याच्या गजरात आपण आशीर्वाद द्यावे. या सभेला ज्यांचे विचार आपण ऐकले, आपले लाडके नेते, माझे स्नेही आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे विश्वासू सहकारी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय विनायकराव पाटीलजी, चंद्रकांत मद्दे, सोमेश्वर कदम, समत पटेल, डॉक्टर गणेश कदम, निलेश देशमुख, विश्वास कांबळे, भाग्यश्री क्षीरसागरजी, संजय पवार, गोपीनाथ जोंधळे, निळकंठ पाटील, प्रदीप खोमणे, सुधीर मुंडे, राहुल शिवपूजे, परमेश्वर घोगरे, हबप लक्ष्मण महाराज कदम ढाळेगावकर, अंकुश क्षीरसागर, सूर्यकांत कांबळे, बाबूराव जंगापल्ले, बालाजी शिंदे, प्रमोद उजणकर, ऋषिकेश स्वामी, विशालप्पा किनकर, लक्ष्मण शिंदे, कल्पना फरकांडे, व्यासपीठावर उपस्थित असलेले इतर सारे मान्यवर, महाविकास आघाडीचे सारे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार बंधू भगिनी, पत्रकार, तरुण मित्रांनो, विनायकराव पाटील लढतायत आणि आज त्यांच्या खांद्याला खांदा लावून लढण्यासाठी
मी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे. यदि साथ निभाने वाला दमदार हो, यदि साथ निभाने वाला दमदार हो तो खिलाफ कितने खड़े हैं इस बात से कोई फर्क नहीं पड़ता. हे विनायकराव पाटलांसाठी होतं. टाळ्या वाजवा. हा लढा सामान्य माणसासाठी उभा केलेला आहे. विनायकराव पाटलांची ओळखच आहे सामान्य माणसासाठी लढत राहणं. आणि सामान्य माणसाचा जर ब्रँड अँबॅसिडर म्हणून जर मी विनायकराव पाटील आहेत असं मी म्हणालो तर चुकीचं होऊ नये. सामान्य माणसाचं प्रतिबिंब हे विनायकराव पाटलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हात दाखवा आमदार थांबवा हे तर इथूनच मला असं वाटतं हे ब्रीदवाक्य महाराष्ट्रावर गेलं. कारण त्या काळामध्ये नाळ जुडलेला नेता जर कोणी असेल तर ते तुमचे विनायकराव पाटील. आणि आज बलाढ्य सत्तेच्या विरोधामध्ये त्यांनी लढा पुकारलाय आणि या लढ्यामध्ये तुम्ही त्यांच्या बरोबर आहात हे पाहून मला तुमचा एवढा अभिमान वाटतोय की मी ते शब्दामध्ये त्याचं वर्णन करू शकत. मी सकाळी लातूरून निघालो. थोडासा उशीर झाला कारण लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती. लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या साठी अर्ज भरायचा होता. लातूर शहर महानगरपालिकेच्या उपमहापौर पदासाठी अर्ज भरायचा होता. आणि हे सगळं सकाळी सुरू होतं. लातूर शहराबद्दल मी तुम्हाला का सांगतोय? तुमचं येणं जाणं अहमदपूरला, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर आहे. आणि मला तुम्हाला एक प्रश्न करायचा आहे की तुमच्यापैकी किती लोकांचं लातूर शहरामध्ये येणं जाणं आहे? जरा हात वर करा बरं. विनायकराव बहुतेक तुम्हीच येत नाही, बाकी सगळे. आणि यासाठी मी सांगतोय कारण तुमचं येणं जाणं लातूर शहरामध्ये आहे आणि लातूर शहरावर काँग्रेसचा तिरंगा फडकला. या महाराष्ट्रामध्ये 29 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या पण तुमच्या आशीर्वादानं लातूर शहरामध्ये काँग्रेसची एक हाती सत्ता आपण स्थापन करू शकलो. आणि आज महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आज जसा मी तुमच्याशी संवाद साधतोय तसं लातूर शहर महानगरपालिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे महापौर पदाचे उमेदवार अर्ज दाखल करतायत. उपमहापौर पदाचे उमेदवार अर्ज दाखल करतायत. आणि मला तुम्हाला सांगताना आनंद होतोय की लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी मागासवर्गीय प्रवर्गातून बौद्ध समाजाच्या
जयश्री भालचंद्र सोनकांबळे यांनी महापौर पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि उपमहापौर पदासाठी लिंगायत समाजाचे ऍडव्होकेट स्नेहल श्रीकांत उडगे यांनी अर्ज दाखल केलेला. हे सगळं तुमच्या सहकार्यामुळं होऊ शकलं, कारण तुम्ही जेव्हा जेव्हा लातूरमध्ये आला गेला तेव्हा तेव्हा तुम्ही आम्हाला आशीर्वाद देऊन गेला, त्यामुळं हे सगळं शक्य झाले. हे मला आवर्जून या निमित्तानं सांगावंसं वाटतं. आणि लातूरमध्ये आता बदल घडायला सुरुवात झालेली आहे. लातूर शहरातही महायुतीच्या विरोधामध्ये आम्ही लढा दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री हे सगळे येऊन गेले आणि लातूरवर अतिक्रमण, प्रहार हे सुरू होते. अहमदपूरचे आमदार यायचे, निलंग्याचे आमदार यायचे, औशाचे आमदार यायचे, रेणापूरचे आमदार यायचे, उदगीरचे आमदार यायचे. लातूर शहराचे यांना लचके तोडायचे होते. लातूरकरांनी विचार केला, आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचं नाव पुसून टाकण्याची भाषा यांनी केली. हे लातूरकरांनी सहन नाही केलं. लातूरकर पुढे आले आणि काँग्रेसच्या हाताला साथ दिली. आणि आज लातूर शहर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा तिरंगा फडकलेला आहे. लातूर जिल्ह्यावरही महाविकास आघाडीचा तिरंगा आपल्याला फडकवायचा आहे आणि यासाठी आपण या ठिकाणी एकत्रित आलेले आहोत. जो विचार तुम्ही इथून घेऊन जाणार आहात तो गावाकडे घेऊन जायचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या, खरं म्हणजे अजित पवारांचं नाव घेऊन मी टीका टिप्पणी करणार नाही. ते अकाली आपल्यातून निघून गेले, त्याबद्दल आपल्याला दुःख आहे. आपण सगळ्यांनी त्यांना श्रद्धांजली ही वाहिली. पण कमळ आणि घड्याळ इथं हात आणि तुतारीच्या विरोधामध्ये निवडणूक लढतंय. आणि म्हणून आपण विचारपूर्वक मतदान करण्याची गरज आहे. दहा वर्ष कमळाची सत्ता आहे दिल्लीमध्ये, मुंबईमध्ये, लातूर जिल्हा परिषदेमध्ये, लातूर महानगरपालिकेमध्येही होते. सामान्य माणसं भारतीय जनता पक्षाच्या सत्तेला कंटाळले. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 10 वर्ष त्यांची सत्ता आहे. आज 10 वर्षानंतर तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान करता. भारतीय जनता पक्षाला तर निवडणुका सुद्धा घ्यायच्या नव्हत्या. प्रशासकामार्फत कारभार चालवायचा होता. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं या निवडणुका घ्या, तेव्हा कुठं या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि तुम्ही या निवडणुकीमध्ये मतदान करणार आहात. भारतीय जनता पक्षाच्या या राजवटीमध्ये सामान्य माणसाला भ्रष्टाचाराच्या पलीकडे काहीही मिळालं नाही. पंचायत समिती, जिल्हा परिषद, एखाद्या योजनेचा लाभ तुम्हाला हवा असेल,
लाच दिल्याशिवाय त्या योजनेचा लाभ कोणाला मिळाला असेल असं मला स्वतःला वाटत नाही. विहीर, घरकुल, गोठा, पत्रे, जनावरे, शिलाई मशीन, कुठलीही योजना पैसे दिल्याशिवाय ही योजना सामान्य माणसाला मंजूर झाली नाही. मग ज्यांच्या राज्यामध्ये भ्रष्टाचार एवढा बोकाळलाय त्यांना मतं कशी द्यायची? स्थानिक स्वराज्य संस्था, मग जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या सामान्य माणसाला सुविधा पुरवण्यासाठी आहेत, सोयी पुरवण्यासाठी आहेत. सुविधा सोयी देण्यासाठी सुद्धा जर तुम्हाला पैसे मोजावे लागत असतील तर याचा आपण विचार करणार आहोत का नाही? तेच सांगतो मी. ऐका ते काय म्हणतात. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये असं कधीही झालं नाही. आणि का होतंय तर इथला अधिकारी मंत्रालयामध्ये पैसे देऊन बदली करून येतो आणि मग तुम्ही तिथं गेला तर तुमच्याकडनं तो पैसे उकळतो. आणि का तुम्ही पैसे घेता त्याला जर विचारलं तर तो सांगतो मला वर द्यावे लागतात किंवा मी वर देऊन आलोय. असा कसा राज्याचा कारभार चालेल? लातूर जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला विनायकराव पाटीलजी एक खिडकी करावी लागेल. नाही नाही नाही, अहो हे काँग्रेसचं व्यासपीठ आहे. हाताचं, तुतारीचं, घड्याळाचं नाही, कमळाचं नाही. एक खिडकी आपल्याला तयार करावी लागेल तक्रार नोंदवण्यासाठी. जिल्ह्यातल्या एखाद्या सामान्य माणसाकडनं कोणी लाच जर मागितली तर त्याला तक्रार करता यावी आणि तक्रार झाल्यानंतर सरळ एसीबी, अँटी करप्शन ब्युरो, त्याच्याशिवाय भ्रष्टाचाराची ही जी कीड जिल्ह्याला लागलेली आहे ती आपल्याला मोडून काढता येणार नाही. काँग्रेसनं नेहमी पारदर्शक कारभार केला, लोकाभिमुख कारभार केला, गतिमान गुणवान कारभार केला. आणि याही भागाचा मी इथं आल्यानंतर पाहतोय दुर्गम भाग आहे. इथं विकास विनायकराव पाटलांनी सांगितलं त्या काळामध्ये पाझर तलाव, साठवण तलाव याला तर आता विनायकराव पाटलांनीच त्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली मंजुऱ्या घेतल्या, कामं सुरू केली, ती पूर्ण केली. त्यानंतर जागाच शिल्लक राहिली नाही, नाही का? असं काम त्या काळामध्ये झालं. आता आपल्याला त्याच्या पुढे जायचंय. आपल्याला अहमदपूर तालुका हा विकासाच्या महामार्गावर घेऊन जायचा आणि या भागाचा विकास नाही झाला तर अहमदपूर तालुक्याला विकासाच्या महामार्गावर आपल्याला घेऊन जाता येणार नाही. हे देखील आपण लक्षात ठेवलं. आज घड्याळ, कमळ इथे मतं मागायला येते का? कसे मतं मागतात? हे कोणत्या तोंडानं मतं मागतात? काय त्यांनी केलंय म्हणून ते मतं मागतायत? शेतकऱ्याची कर्जमाफी अजूनही यांना करता आलेली नाही. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची कर्जमाफी करू, अजूनही केलेली नाही. पीक विमा मिळत नाही,
शेतीमालाला भाव मिळत नाही, सोयाबीनला भाव नाही, तुरीला भाव नाही, हरभऱ्याला भाव नाही, उडदाला भाव नाही, कापसाला भाव नाही, इतर अनेक पिकं आहेत त्यांना सुद्धा भाव नाही. शेतकरी किती अनंत अडचणीमध्ये आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण त्या अडचणीला तुम्ही दररोज तोंड देताय. भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये अजूनही शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीये. मराठवाडा, विदर्भामध्ये असं सांगतात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतात. हे का होतं? कुठेतरी सरकारचा कारभार चुकीचं चाललाय, म्हणून हे सगळं होतं. क्षीरसागराने सांगितलं लाडक्या बहिणींबद्दल. लाडक्या बहिणींना सारखं भेडसावत असतात. येतात की नाही घड्याळाचे, कमळाचे कार्यकर्ते, मतदान द्या नाही योजना बंद करू म्हणून भेडसावत असतात. अहो, लाडक्या बहिणींना 2100 रुपये तुम्ही देणार होता, त्याचं काय झालं? का नाही दिले 2100 रुपये? याचाही विचार लाडक्या बहिणींनी केला पाहिजे. आणि लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो की ही योजना घड्याळाची किंवा धनुष्यबाणाची किंवा कमळाची नाही, महाराष्ट्र सरकारची योजना आहे. त्यामुळे यांना या योजनेच्या नावानं मतं लाटायचा कसलाही अधिकार नाही. आणि एका ओवाळणीमध्ये एकदाच ओवाळलं जातं. एका ओवाळणीमध्ये कितीदा ओवाळून घेणार ते? कृपा करून त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका. आज आपल्या जिल्हा परिषद गटांचा बृहत आराखडा आम्ही तयार केलेला आहे. जाहीरनामा आम्ही आपल्यासाठी प्रसिद्ध केला आहे. या जाहीरनाम्यामध्ये आम्ही आपल्यासाठी काय करणार आहोत हे सगळं नमूद केलेलं आहे. हा हाताचा जाहीरनामा आहे, तुतारीचाही आहे, आणि हात आणि तुतारी मिळून या भागाचा काया पालट आम्ही करणार आहोत हे वचन देण्यासाठी मी या ठिकाणी आपल्या पुढे उभा आहे. मी इथे येण्या अगोदर काही स्थानिक मतदारांना विचारणा केली की काय तुमचे प्रश्न शिल्लक आहेत. तेव्हा त्यांनी आम्हाला असं कळवलं की अंधोरी येथील महात्मा बसवेश्वर चौक ते नरबटवाडी रस्ता अत्यंत खराब झालाय. अंधोरी ते पिंपळदरी फाटा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता करा. अंधोरी येथील दयानंद क्रीडा मंडळाला संरक्षण भिंत करून द्या. अंधोरी येथे मुस्लिम समाजासाठी शादीखाना करा. अंधोरी येथे पोलीस चौकीचे बांधकाम करा. अंधोरी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक कमी आहेत, शिक्षकांची नेमणूक करा. कावळवाडी रोड वरील पाझर तलावाला गळती लागलेली आहे, ती दुरुस्त करा. आणि अंधोरी येथील जलजीवनचे काम बंद आहे तर ते तात्काळ सुरू करा. आता इथं जसं हे जलजीवनचं काम बंद आहे तसं जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी हे नुसतं भाषण करतात, जल से नल, नल से जल. यांचं जल कुठं आहे की नळ कुठं आहे? नुसतं जाहिरातबाजी, घोषणा. आता हे खूप झालं. हे किती दिवस आपण सहन करणार आहोत हाच खरा प्रश्न आहे.
आज या ज्या योजना जिल्हा परिषद पंचायत समितीच्या तुमच्यापर्यंत येतात, घरकुलाला 40,000 रुपये लाच द्यावी लागते, गोठ्याला 10,000 रुपये लाच द्यावी लागते, विहिरीला 50,000 रुपये लाच द्यावी लागते, पत्र्याचं शिलाई मशीनचं आता तुम्हाला माहितीये काय ते, कडबाकुट्टी, आणि म्हणून भ्रष्टाचाराचा बंदोबस्त आपल्याला करावा लागेल. जिल्हा परिषद गटाचा एक बृहत आराखडा तयार करून तिथं सगळ्या सोयी सुविधा आम्हाला विकसित करायच्या. प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, बालवाडी, शाळा, गरज असल्यास कॉलेज, शेती कशी सक्षम करता येईल, अशा योजना आपल्याला आखायच्यात आणि राबवायच्यात. सिंचनाच्या व्यवस्था आपल्याला करायच्या. अनेक गावांमध्ये कमाले अजून मिळालेले नाहीत, आठचे दाखले अजून मिळालेले नाहीयेत, त्याची कल्पना आम्हाला आहे. त्याचा देखील एक विशेष कार्यक्रम घेऊन त्या प्रत्येक ग्रामस्थाला त्याचा कमाला किंवा त्याच्या जागेची मालकी आम्हाला ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि गरज पडल्यास राज्य सरकारची मान्यता घेऊन ती कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्नशील असणार आहोत, हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. म्हणजे कदाचित तुम्ही विचारही केला नसेल अशा सुद्धा बाबी आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये नमूद केलेल्या आहेत. मंदिरांचा विकास, बौद्ध विहारांचा विकास, दर्गा, मस्जिद यांचा विकास, इतर जे आमचे समाज आहेत त्या समाजासाठी ज्या काही आवश्यक त्यांच्या मागण्या आहेत त्या त्यांना उपलब्ध करून देणं, स्मशानभूमी, कब्रस्तान, दफनभूमी या ज्या सगळ्या व्यवस्था लागतात. लोकसंख्या वाढत चाललेली आहे आणि आता आपल्याला त्याचाही विस्तार करावा लागेल आणि त्या व्यवस्थेसाठी सुद्धा योग्य पावलं उचलून त्या व्यवस्था प्रत्येक गावामध्ये, गणामध्ये, गटामध्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पावलं उचलणार आहोत, हे देखील मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आम्हाला सेमी इंग्लिश शाळा कशा सुरू करता येतील याकडे आम्ही लक्ष देणार आहोत आणि काही शाळा या सीबीएसई बोर्ड त्या कशा करता येतील याचा देखील आमचा प्रयत्न असणार आहे, जेणेकरून लातूर पॅटर्न हे जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये खोलवर रुजलं पाहिजे. आज लातूरमधून जवळपास 3-4 हजार विद्यार्थी विद्यार्थिनी दरवर्षी मेडिकलला प्रवेश घेतात. 3-4 हजार याची संख्या आपल्याला कशी वाढवता येईल याकडं आमचं लक्ष असणार आहे. आणि जिथं जिथं या जिल्हा परिषदेमध्ये विनायकराव पाटीलजी ग्रामीण रुग्णालय, 31 खाटांचं ग्रामीण रुग्णालय असतं, त्या प्रत्येक ग्रामीण रुग्णालयाला आपण एक नर्सिंग कॉलेज सुरू करू. जिल्ह्यामध्ये बाबळगावला आम्ही केलंय. जिथं जिथं जिल्ह्यामध्ये ग्रामीण रुग्णालय असतील तिथं आम्ही नर्सिंग कॉलेज सुरू करू. जिथं उपजिल्हा रुग्णालय आहे तिथंही नर्सिंग कॉलेज सुरू करू, जेणेकरून आमच्या ज्या सुशिक्षित मुली आहेत त्यांना एक पर्याय तिथं त्या नर्सिंग कॉलेजमध्ये उपलब्ध होईल. आणि एकदा नर्स म्हणून पदवी प्राप्त केल्यानंतर जगामध्ये कुठेही तुमच्या हाताला काम मिळतं. आज एवढा वाव नर्स यासाठी जगभर आहे, हे देखील मला इथं मुद्दामून सांगितलं. भारतीय जनता पक्षानं मराठवाडा कोच फॅक्टरी लातूरात सुरू केल्याचं ते सांगतात.
ती सुरू करताना जागा उपलब्ध नव्हती. मांजरा कारखान्यानं जागा दिली. निवडणुकीपुरतं राजकारण आणि त्यानंतर समाजकारण असं आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आम्हाला सांगितलंय. तिथं भारतीय जनता पक्षानं आणि तत्कालीन पालकमंत्री यांनी जाहीर केलं होतं जिल्हा क्रीडा संकुलावर. इथलेही लोक आले असतील त्या सभेला. विनायकराव तुम्ही होता का? तुम्ही होता की? आपण दोघंही होतो. त्यांनी सांगितलं 50,000 नोकऱ्या देणार मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये, जी मांजराच्या शेजारी उभी आहे. 50,000 नोकऱ्या जर त्या मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये त्यांनी दिल्या असतील तर इथे एखादा तरी असेल ज्याला लागली आहे नोकरी मराठवाडा कोच फॅक्टरीमध्ये. जरा हात वर करा बरं. भूल थाप. एवढंच यांनी केलं. उद्योगही यांनी जे उभे केले तिथंही परगावचे लोक काम करतायत आणि आपल्या तोंडाला पाने पुसले. या पलीकडे यांनी काहीही केलेलं नाही. ऊस उत्पादक शेतकरी इथं मोठ्या संख्येनं आहेत आणि विनायकरावनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला. आम्ही तर नेहमीच तुमच्याकडचा ऊस जेव्हा गरज असेल तेव्हा घेऊन गेलेले आहोत. आज नाही, गेली अनेक वर्ष. आता काही ऊस शिल्लक असेल असं मला वाटत नाही विनायकराव. आता हंगाम संपत आला. बक्कळ आहे. विनायकराव पाटलांनी सांगावं कोणत्या फळावर गाडी पाहिजे तिथे गाडी पाठवण्याची जबाबदारी आहे. सभा झाल्यावरच सांगा. त्याला वेळ. आणि मी हे गांभीर्यानं बोलतोय बरं का, म्हणजे निवडणुकीसारखं नाही. म्हणजे लगेच तुम्ही जर सांगितलं तर मला सूचना करता येतील. कारण शेतकरी वाट पाहतोय कधी ऊस कारखान्याला जाईल आणि ऊसाचे पैसे माझ्या पदरात पडतील. हेच शेतकऱ्याच्या आता डोक्यामध्ये आहे. बघा, एकाच पिकाला हमी भाव आहे तो म्हणजे ऊस, आणि त्याला महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भाव कारखाने देतात आणि ते कारखाने आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी उभे केलेले आहेत. ही बांधिलकी आहे. हे मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं. काँग्रेसनं कधीही तुमच्या विश्वासाला तडा जाऊ दिलेला नाही. आज या भागामध्ये आम्ही आघाडी केली आहे. काही जागा हातावर आम्ही लढतोय, काही जागा आम्ही तुतारीवर लढतोय. आणखी कोण आहे आपल्या आघाडीमध्ये? मशाल आमच्या बरोबर आहे. हे आहे का सिलेंडर आहे इथं तुमच्या सिलेंडरला? शिट्टी तर शिट्टी शिवाय विनायकराव जमतच नाही. शिट्टी पाहिजेच. मी आल्यापासून बघतोय शिट्ट्या वाजतायत तिकडे. आणि शिट्टी इज अ गुड लक सिंबल. बघा, आणि हे चिन्ह शुभ आहे, शुभ चिन्ह. त्यामुळं हात, घड्याळ, मशाल, शिट्टी हे सगळे चिन्ह घेऊन आम्ही आपल्या पुढे इथं आलेले आहोत. आणि विनायकरावने तर सविस्तर तुम्हाला सांगितलं कुणाचं नाव किती क्रमांकावर आहे. सोपं आहे, फार अवघड नाही.
लातूर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा तिरंगा फडकणार याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही. आणि म्हणून जिल्हा परिषदेमध्ये हे मिनी मंत्रालय आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री आहे. जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष हा जिल्ह्याचा उपमुख्यमंत्री आहे. जिल्हा परिषदेचे सभापती हे जिल्ह्याचे मंत्री आहेत. जेव्हा सत्ता स्थापन होईल आणि हे मंत्रिमंडळ तिथं तयार होईल तेव्हा तुम्हालाही या सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. आणि या सत्तेचा वाटा हवा असेल तर हे सारे उमेदवार अहमदपूरमध्ये 6 पैकी 6, चाकूरमध्ये 5 पैकी 5, अहमदपूर विधानसभेमध्ये 11 पैकी 11 हे सारे उमेदवार बहुमतानं तुम्ही निवडून द्यावेत अशी विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो. जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद हे ओपन महिला साठी सुटलंय. इथं आहेत का ओपन महिला? हो, सुरुवातच आहे तो. त्यामुळं स्ट्राईक रेट आणि लीड हे फार महत्वाचं. स्ट्राईक रेट आणि लीड. आता जिल्ह्यामध्ये 59 जागा आहेत, त्यापैकी 15 ओपन महिला आहेत. 15 जिल्ह्यात. आणि मी अनेक ठिकाणी जाऊन आलो. त्यामुळं महिला सगळ्या पदर खोसून तयार आहे. आणि आम्हाला आनंद आहे की आमची एक लाडकी बहीण जिल्हा परिषदेची अध्यक्ष होणार आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे की वो चमत्कारालाच नमस्कार आहे. मग तुम्ही चमत्कार करा, मग लातूर तुम्हाला नमस्कार करेल. निलंग्यामध्ये, अहमदपूर मध्ये तर तुम्ही सांगतच आहात. उदगीरमध्ये, लातूरमध्ये, औशामध्ये, रेणापूरमध्ये काँग्रेसची हवा आहे. लातूर शहरामध्ये सुद्धा खूप चर्चा होती. पण शेवटी लातूर शहर महानगरपालिकेमध्ये 70 पैकी 47 नगरसेवक महाविकास आघाडीचे निवडून आले. आणि आज दिमाखाने तिथं काँग्रेसचा तिरंगा फडकतो. काय म्हणतंय लातूर असं सुरू केलं होतं. लातूरकरांनी निकालामध्ये स्पष्ट केलं, हात म्हणतंय लातूर. तेव्हा काय म्हणतंय अहमदपूर? तुतारी म्हणतंय अहमदपूर, हात म्हणतंय अहमदपूर. आमचे शंकर गुट्टे इथे आहेत. हा, राम राम करा येऊन. आहे का ओळख? शंकर गुटे म्हणजे साधा माणूस नाही बरं का. तुम्हाला कधी डोनाल्ड ट्रम्पला भेटायचं असेल नाही, हसण्यावर नका घेऊ. तुम्हाला डोनाल्ड ट्रम्पला जर भेटायचं असेल तर शंकर गुट्टे यांना संपर्क करा. एक जाळं त्यांनी आपल्या अवतीभोवती विणलंय आणि मी त्याची उदाहरणं अनुभवलेली आहे. मी तुम्हाला एक सांगतो की किनगाव जिल्हा परिषद गटामध्ये, आणि त्याचा फायदा विनायकराव तुम्हाला आम्हाला सुद्धा होईलच, ते आपले स्नेही आहेत. पण किनगाव जिल्हा परिषद गटामध्ये एखाद्या मतदाराचं काम या भारतामध्ये कुठंही जर राहिलं, कुठेही, सिक्कीम तुम्ही जाणार नाही कधी, पण जर काम पडलं सिक्कीमला, नागालँड, काश्मीर, माझी तर एक दिवशी काश्मीरच्या
मग तिथे जिल्हाधिकारी होते, मी मंत्री असताना ते म्हणले जरा काश्मीरच्या कलेक्टरला बोला म्हणून फोन लावून दिला मला. काश्मीरचा कलेक्टर ही जादूई आहे, जादू की छडी. तर कुठेही तुमचं राजस्थान, तेलंगणा, काय जेवढे भारतामध्ये राज्य आहेत, तालुके आहेत, जिल्हे आहेत, तिथं शंकर गुटेच्या ओळखीचा माणूस आहे. आता शंकर गुटे एवढे भारतभर तुमच्या ओळखी आहेत, तर किनगाव मध्ये तर असतीलच. गुलाल लावूनच यायचं. म्हणजे तुम्ही माझ्याकडे येत असताना गुलालच दिसला पाहिजे मला, तुम्ही दिसताच का मध्ये. आणि तुमच्या बरोबर जे पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्यांनाही बरोबर घेऊन यायचं आहे, हे देखील मला या ठिकाणी मुद्दा म्हणून सांगितलं पाहिजे. शिरूर ताजबंद हे तर चंद्रकांत मध्ये लक्ष देत आहेत आणि विनायकरावनी एक आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की सगळ्या जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील आणि मला त्याच्यामध्ये काही फार शंका वाटत नाही. आणि आज इथे येऊन खरंच मला मनापासूनचा आनंद होतोय. अगदी जिल्ह्याच्या काठावरचा हा परिसर आहे आणि विकास आपल्याला खूप या पुढे करावा लागणार आहे, कारण सत्ताधाऱ्यांनी मात्र या परिसराकडे दुर्लक्ष केले आणि म्हणून जिल्ह्याच्या नकाशावर जर अंधोरी, किनगाव, रोकडा सावरगाव या परिसराला जर आणायचं असेल, हाडोळती, खंडाळी, तर आपल्याला हे उमेदवार निवडून द्यावे लागतील. आणि आम्ही असं काम करू की तुम्हाला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जायची गरज नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच आम्ही तुमच्या दारात आणून योजना ह्या सगळ्या ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या हँडहेल्ड मध्ये कशा पोचतील, म्हणजे मोबाईल मध्ये. आता शेतकरी गुगल फॉर्म भरतो ना पीक विम्याचं, काही फार अडचणीचं नाही. पीक विम्याचं आपण भरतोच की अर्ज, ऑनलाईनच भरतो, डिजिटल. त्यामुळं आता तुम्हाला एखादं ना हरकत हवी असेल, एखाद्या योजनेमध्ये तुमचं नाव नोंदवायचं असेल, तर आम्ही जिल्हा परिषदेला आणि पंचायत समितीला एवढं लोकाभिमुख करू की ते तुमच्या दारापर्यंत या योजना आम्हाला कशा आणून देता येतील, कारण तुमची हेळसांड होता कामा नये. नुसतं हेलपाटे घालण्यात तुमचा वेळ जाऊ नये, यासाठी या पुढच्या काळामध्ये आम्ही काम करणार आहोत. यापेक्षा अधिक भाष्य करायची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. तुम्हाला भेटल्यानंतर आज माझाही आत्मविश्वास वाढलाय. त्यामुळे इथून गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा पत्रकार मला विचारतील काँग्रेस आघाडीच्या किती जागा निवडून येतील, तर 5 जागा मी जास्त सांगणार आहे, कारण आता मी इथे येऊन गेलोय. त्यामुळे कालचा आकडा हा 40चा होता, तर आता 45 आणि दिवसेंदिवस तो वाढतोय. एवढं या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. न जात पर न पात पर, न जात पर न पात पर, आदरणीय विलासराव देशमुख साहब की बात पर, आदरणीय विनायकराव पाटिल साहब की बात पर बटन दबाना तुतारी पर, बटन दबाना हाथ पर, बटन दबाना मशाल पर, बटन दबाना शिट्टी पर. वाजवा शिट्ट्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भैया. नक्कीच अहमदपूर तालुक्याने
विचाराचं राजकारण केलेलं आहे. कुठल्या जातीचं ना कुठल्या मुद्द्यावर हे निवडणूक आहे विकासावर. आणि जे जे आपण शब्द दिला ते नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा चेहरा नक्कीच जातो जिल्हा परिषद फडके. आणि जे जे आपण शब्द दिला ते पूर्ण करायला या मतदारांची अपेक्षा आहे. धन्यवाद. यानंतर मी आभार प्रदर्शन करण्यासाठी बाबूरावजी गुडवे यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन करतो. लातूर जिल्ह्याची शान लातूर महानगरपालिका येथून आणणारे आमचे आदरणीय लाडके अमित भैया विलासरावजी देशमुख साहेब, तसेच अहमदपूर तापूर तालुक्याचे माजी विधाते लाडके नेतृत्व माजी मंत्री विनायकरावजी पाटील साहेब, तसेच समर्थ पटेल, तसेच आदरणीय डॉक्टर गणेशजी कदम, आदरणीय चंद्रकांतजी मदेसर, आदरणीय बाबुरावजी जंगापले, आदरणीय धनराज राठोड, आदरणीय संजयजी पवार, आदरणीय श्रीमती भाग्यश्रीताई क्षीरसागर या सर्व मान्यवरांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारात इथे जाहीर सभेला उपस्थिती लाभली. या सर्व मान्यवरांचे व समोर बसलेल्या सर्व उपस्थित मतदार बंधू आणि भगिनींचे आभार मानतो आणि इथे ती जाहीर सभा संपली अशी जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आशिष हे आशिष